हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे। सध्या आपला जो जीनचा चॅप्टर सुरू आहे त्या चॅप्टरमधले आपले महत्त्वाचे 2 पॉईंट डिस्कस करायचे राहिलेले आहेत। त्यातला फर्स्ट असेल जेनेटिक कोड आणि सेकंड असेल प्रोटीन सिंथेसिस। आता हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला CET आणि नीट ह्या दोन्हीच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। आता त्यामधला जो जेनेटिक कोड आहे ह्या जेनेटिक कोडमध्ये जेवढे काही 61 कोडॉन्स आहेत आणि 20 अमायनो ॲसिड्स आहेत त्याचा जो चार्ट आहे तो कसा सिंपली लक्षात ठेवायचा आहे याचा ट्रिकचा व्हिडिओ आपण सर्वात शेवटी पाहूया। मग आजचा जो व्हिडिओ असेल हा व्हिडिओ कशासाठी असेल तर प्रोटीन सिंथेसिस या पॉईंटसाठी असेल। मग ज्यावेळेला आपण प्रोटीन सिंथेसिस ही पॉईंट स्टडी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला मेन 2 स्टेप लक्षात ठेवायच्या, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन। आता ह्याच्या 2 स्टेप आहे, तुम्ही ज्यावेळेला बोर्डला स्टडी केल्या त्यावेळेला तुम्हाला थोड्याशा त्या कॉम्प्लिकेटेड वाटल्या असतील, पण आपण आता जो व्हिडिओ तयार करत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचे जे काही 4 ते 5 पॉईंट्स असतील किंवा मार्क्स असतील हे आपल्याला पूर्णपणे मिळवायचे आहेत। म्हणजे जरी ह्या प्रोसेस कॉम्प्लिकेटेड असतील तर ह्यातले आपल्याला जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवता येईल हे आपण इथं स्टडी करणार आहोत। आता त्यातला फर्स्ट पॉईंट कुठला असेल सर सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस। आता सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय तर दॅट इज अ फ्रेमवर्क। ते कसलं फ्रेमवर्क तर ज्यावेळेला प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस कंप्लीट होत असते तर ती कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या मेथडनी होत असते हे एक्सप्लेन करणारा जो फ्रेमवर्क असेल दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रल डॉग्मा। मग ते जे असेल ते तुम्हाला एका रिॲक्शनमध्ये त्यांनी एक्सप्लेन करून दिलेलं आहे। मग ते रिॲक्शन काय असेल पहा, DNA इज कन्वर्टेड इनटू mRNA दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन। म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर DNAचं कन्वर्जन mRNA मध्ये होतं ते कसं होतं तर ते तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन ह्या प्रोसेसमध्ये पाहायचं आहे। आता ते पाहायचं आहे म्हणजे काय, आपण ते डिटेलमध्ये पाहणार नाही, आपण काय पाहणार आहोत तिथं कुठल्या एन्झाईम्स वापरले जातात, कुठल्या स्टेप यूज केल्या जातात आणि प्रत्येक स्टेपमध्ये काय चेंजेस होतो हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्यानंतर जे सेकंड स्टेप असेल त्या स्टेपमध्ये mRNAची हेल्प घेऊन ज्या वेळेला प्रोटीनचं फॉर्मेशन केलं जातं दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेशन। ठीक आहे, ह्याच्या 2 स्टेप आहे, या दोन्ही स्टेपला आपल्याला थोडंसं काय करायचं हिंट वाईज स्टडी करायचं। तर त्यातला आता पहिला पॉईंट स्टडी करूया, त्याचं नाव असेल आता आपण पाहणार आहोत त्यातली फर्स्ट स्टेप, त्या फर्स्ट स्टेपचं नाव असेल ट्रान्सक्रिप्शन। आता ही ट्रान्सक्रिप्शन स्टेप जरी कॉम्प्लिकेटेड असली तरी आपल्याला ह्याच्यामधले फक्त महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आणि त्यातला पहिला पॉईंट कुठला येईल तर डेफिनेशन। आता डेफिनेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे बघा, फॉर्मेशन ऑफ mRNA ऑन अ DNA टेम्पलेट विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज। म्हणजे ही जी स्टेप आहे या स्टेपमध्ये तुम्हाला कोणता शब्द लक्षात ठेवायचा तर त्या एन्झाईमचं नाव, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठल्या एन्झाईमचं हेल्प घेऊन होते तर एन्झाईम RNA पॉलिमरेज। ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट कुठला असेल तर ज्यावेळेला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कंप्लीट होते ती प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी मिनिमम 6 स्टेप कंप्लीट होतात। त्या 6 स्टेपमधला पहिल्या जे 3 स्टेप आहेत त्या 3 स्टेप कुठल्या असतील तर त्याचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। फर्स्ट असेल इनिशिएशन, सेकंड असेल इलॉंगेशन आणि थर्ड असेल टर्मिनेशन। आता ज्यावेळेला तुम्ही ह्या 3 स्टेप स्टडी करता त्यावेळेला प्रत्येक 3 स्टेपमध्ये कोणी ना कोणी प्रेझेंट असतं। तर इनिशिएशन प्रोसेसमध्ये कोण असतो तर त्याला रिस्पॉन्सिबल प्रमोटर असतो। त्यानंतर इलॉंगेशन चेनमध्ये स्ट्रक्चरल जीनची चेन तयार केली जाते आणि टर्मिनेशन प्रोसेसमध्ये त्याला रिस्पॉन्सिबल टर्मिनेटर असतो। आता प्रमोटर आणि टर्मिनेटर म्हणजे काय तर प्रमोटर इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ अ DNA विच इनिशिएट द प्रोसेस। म्हणजे प्रोसेस सुरू करून देणारा जो छोटासा DNAचा तुकडा असेल दॅट इज कॉल्ड ॲज द प्रमोटर। आणि हा जो प्रमोटर असतो किंवा ही जी इनिशिएशनची प्रोसेस असते ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी किंवा स्टार्ट होण्यासाठी नेहमी तिथे कोण लागतो इनिशिएशन फॅक्टर आणि त्याचा जो सिम्बॉल असेल हा असेल सिग्मा। ठीक आहे, त्यानंतरचा सेकंड असेल इलॉंगेशन। आता इलॉंगेशनमध्ये कुणाचं इलॉंगेशन होतं तर तिथं कोण असतात तर स्ट्रक्चरल जीन। आता ही जी प्रोसेस आहे तुम्ही बोर्डच्या सिलेबसमध्ये डिटेल स्टडी केलेले असेल। आता तुम्ही ज्यावेळेला हे स्ट्रक्चरल जीन पाहता किंवा इलॉंगेशनची स्टेप पाहता त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले असतील तर हे जे स्ट्रक्चरल जीन्स असतात हे स्ट्रक्चरल जीन 2 प्रकारचे असतात, कारण 2 प्रकारच्या सेल्स असतात, एक असते यूकॅरियोटिक आणि सेकंड असेल प्रोकॅरियोटिक। मग ज्या वेळेला यूकॅरियोटिकमध्ये ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होत असते त्यावेळेला स्ट्रक्चरल जीन असतात हे कसे असतात मोनोसिस्ट्रॉनिक असतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये हे नेहमी कसे असतात पॉलिसिस्ट्रॉनिक असतात। हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे। ठीक आहे, त्यानंतर ही प्रोसेस जिथं स्टॉप होते, ठीक आहे, म्हणजे असा एक छोटासा फ्रॅगमेंट DNAचा फ्रॅगमेंट जो काय करतो प्रोसेस टर्मिनेट करतो आणि त्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल तर टर्मिनेटर। मग तिथे एक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो, त्या फॅक्टरचं नाव काय असेल टर्मिनेटर फॅक्टर आणि त्याचा सिम्बॉल असेल रो। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट असा आहे की ज्या वेळेला ही प्रोसेस सुरू होत असते त्यावेळेला जो DNAचे 2 स्ट्रँड आहेत ते दोन्ही स्ट्रँड ह्याच्यामध्ये यूज केले जाऊ शकतात का तर नाही। मग कुठला स्ट्रँड ह्या प्रोसेसमध्ये यूज केला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर काय असेल अँटीसेन्स स्ट्रँड किंवा त्याचं नाव काय असेल टेम्पलेट स्ट्रँड, ज्याची सुरुवात आणि एंड काय असेल 3' to
5'. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर ज्या वेळेला स्ट्रक्चरल जीन्स, मग ते युकॅरियोटिक असू दे किंवा प्रोकॅरियोटिक असू दे, आपण आता जी बोर्डला स्टडी केलेली स्टेप असेल किंवा जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसमध्ये शक्यतो आपण कुठला स्टडी केला तर युकॅरियोटिक म्हणजे मोनोसिस्टोनिक. आता हे ज्या वेळेला तुम्ही स्ट्रक्चरल जीन स्टडी करता त्यावेळेला सगळे स्ट्रक्चरल जीन मॅच्युअर्ड असतात का, तर नाही. मग ज्या वेळेला प्रॉपर mRNA तयार केला जातो त्यावेळेला हे सगळे स्ट्रक्चरल जीन आर कन्वर्टेड इंटू अ कोडॉन, तर त्याचं उत्तर काय असणार, नाही. मग तिथं कोणते स्ट्रक्चरल जीन ठेवले जातात किंवा कुठले न्यूक्लियोटाइड्स ठेवले जातात, तर त्याचं उत्तर काय असेल, एंट्रॉन्स. हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे स्ट्रक्चरल जीन जो असतो त्याचं जी इलॉंगेटेड चेन तयार होते तर त्याच इलॉंगेटेड चेनमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं, तर एंट्रॉन आणि एक्झॉन्स. मग एंट्रॉन म्हणजे काय तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं, एक्झॉन म्हणजे काय हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. तर शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, एंट्रॉन म्हणजे काय, नॉट ॲपियर्ड इन मॅच्युअर्ड, इमॅच्युअर्ड असं म्हटलं तरी चालू शकेल. त्यानंतर एंट्रॉन्स म्हणजे काय, तर मॅच्युअर्ड असं म्हटलं तरी चालू शकेल. ठीक आहे. म्हणजे हे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत एवढे जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला याच्यावरचे सफिशियंटली मार्क्स मिळू शकतात. आता त्याच्या पुढचा पॉईंट कुठला असेल बघा, आपण मगाशी सांगितलं तसं या स्टेपमध्ये कुठला एन्झाइम यूज केला जातो, तर RNA पॉलिमरेज. मग RNA पॉलिमरेजचा यूज करून ज्यावेळेला फर्स्ट 3 स्टेप होतात त्यावेळेला डायरेक्टली ती जी माहिती कॉपी केली जाते, जी काही इलॉंगेटेड चेन तयार होते, ज्यावेळेला टर्मिनेशनची प्रोसेस कंप्लीट करतो त्यावेळेला ती जी इलॉंगेटेड चेन असते ती फॉलोअप होते. पण जी फॉलोअप झालेली चेन असते दे आर नॉट डायरेक्टली कन्वर्टेड इंटू mRNA. बरोबर. मग ती जी चेन तयार होते तो काय असतो, जस्ट स्ट्रक्चरल फॉर्मॅट असतो RNAचा. मग त्या फॉर्मॅटला काय म्हटलं असेल तर HNRNA. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग HNRNAचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. तो फुल फॉर्म काय असेल तर हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA. आणि तो जो HNRNA असतो त्या HNRNA ज्यावेळेला 3 स्टेपमध्ये पुन्हा पास होतो त्यावेळेला त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रॉपर mRNA मध्ये होतं. मग त्या 3 स्टेप कुठल्या असतील तर पहिली असेल स्प्लायसिंग, सेकंड असेल कॅपिंग, थर्ड असेल टेलिंग. ठीक आहे. आता ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर स्प्लायसिंगमध्ये काय केलं जातं, तर जस्ट 1 मार्कासाठी CETला तुम्हाला असणारच आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर स्प्लायसिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ एंट्रॉन्स. त्यानंतर कॅपिंग म्हणजे काय, तर कॅपिंगमध्ये एक कॅप लावली जाते पण तो एंड कोणता आहे हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतो. तो एंड कुठला असतो, 5' असतो. मग कुठली कॅप लावली जाते तर त्याचा सिम्बॉल असेल, हा सिम्बॉल तुम्हाला तिथं पाठ करायचा आहे. मग त्याचा फुल फॉर्म काय असेल, मिथिल ग्वॅनोसिन ट्रायफॉस्फेट. त्यानंतर तिसरी जी स्टेप असेल त्या स्टेपचं नाव काय असेल, टेलिंग. ह्या टेलिंग ही टेल कुठं लावली जाते तर 3' एंडला लावतात. आणि तिथे कशाची टेल लावतात तर ॲड्युलेट हा जो रेसिड्यू असतो हा तिथे अटॅच केला जातो. म्हणजे ह्याच्या 3 स्टेप म्हणजे टोटल ट्रान्स्क्रिप्शन होण्यासाठी 6 स्टेप कंप्लीट व्हावे लागतात. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. एकच एन्झाईमचं नाव आहे ते इझिली लक्षात राहू शकतं. एन्झाईमचं नाव आहे RNA पॉलिमरेज. ठीक आहे. HNRNA आहे म्हणजे mRNAची जी इनिशियल स्टेज आहे त्याला HNRNA असं म्हटलं आहे. त्याचं कन्वर्जन करायला किंवा त्याचं मॅच्युरेशन करायला हेल्प कोण करतो तर RNA. बरोबर. RNA पॉलिमरेज हा एन्झाईम करत असतो. मग ज्यावेळेला आपण RNA पॉलिमरेज पाहतो तर हा जो RNA पॉलिमरेज आहे हा एका फॉर्मॅटमध्ये नसतो की जो सगळ्या RNAला फॉर्म करू शकेल. मग तो कुठल्या टाईपमध्ये असतो तर हे तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं. तर RNA पॉलिमरेज ॲक्च्युली 3 टाईपमध्ये असतो. RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड आणि तिसरा असेल RNA पॉलिमरेज थर्ड. ही तुम्हाला नावं लक्षात ठेवायची. आता ह्याच्यावरती प्रश्न कुठला पडेल तर कुठला एन्झाईम कुठला RNA फॉर्म करू शकतो तर RNA पॉलिमरेज फर्स्ट हा स्पेशली कुणाला फॉर्म करतो तर rRNAला. त्यानंतर हा जो सेकंड असतो हा HNRNA फॉर्म करतो किंवा त्याला हेल्प करतो. आणि तिसरा असेल तो RNA पॉलिमरेज थर्ड जो काय फॉर्म करतो tRNA. ठीक आहे. तुम्ही हा जो पॉईंट आहे जो कॉम्प्लिकेटेड करून पाहत आहात त्यातले जर ठराविक पॉईंट तुम्ही स्टडी केले तर हा पॉईंट अतिशय सोपा आहे आणि ह्या पॉईंटवर तुम्हाला आउट ऑफ मार्क इझिली मिळू शकतात. आता पाहूया सेकंड स्टेप जिचं नाव असेल ट्रान्सलेशन. आता तुम्हाला ह्या स्टेपमध्ये ज्यावेळेला स्टडी करायला घ्याल त्यावेळेला हिंट वाईज काही पॉईंट्स तुम्हाला रिपीट होणार आहेत कारण ट्रान्स्क्रिप्शनमध्ये जे पॉईंट्स केलेले आहेत तेच तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये पाहायला भेटतील. कन्फ्युजन करू नका. फक्त काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत तेवढ्या फक्त लक्षात ठेवा. एन्झाईमची नावं आहेत 1-2 तेवढी फक्त लक्षात ठेवा. इझिली तुम्हाला ह्याच्यावरचे आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेप येईल ट्रान्सलेशन म्हणजे काय पाहूया. ट्रान्सलेशन म्हणजे सिक्वेन्स ऑफ अ कोडॉन ऑन द mRNA स्ट्रँड इज यूज्ड अँड अकॉर्डिंगली द अमायनो ॲसिड्स आर जॉईंट टू ईच other to form a polypeptide chain that makes a protein. ठीक. म्हणजे ते तुम्हाला काय सांगायचं आहे तर mRNA वरचे जे कोडॉन्स आहे त्या कोडॉनचा यूज करून तिथं अमायनो ॲसिडची एक चेन फॉर्म करायची आणि त्या चेनपासून पुढे जाऊन प्रोटीनचे मॉलिक्युल्स फॉर्म करणं दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. ठीक आहे. आता ही जी स्टेप होत असते ही स्टेप मेन 2 स्टेपमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यातली फर्स्ट असेल ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड अँड फॉर्मेशन ऑफ अमायनो ॲसिड
tRNA कॉम्प्लेक्स, ठीक आहे. आणि सेकंड स्टेप असेल फॉर्मेशन ऑफ अ पॉलिपेप्टाइड चेन. ह्या 2 स्टेप मेन आहेत. आता दुसरा पॉईंट याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर तुम्ही हे जे ट्रान्सलेशन प्रोसेस स्टडी केलेली आहे ही स्पेशली युकॅरियोटिकमधली आहे. म्हणजे इथे जे रायबोझोम्स वापरलेले आहेत हे रायबोझोम्स कुठल्या टाईपचे असतील तर 70S टाईपचे आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जर हीच प्रोसेस युकॅरियोटिकमध्ये होत असेल, युकॅरियोटिक सेलमध्ये होत असेल तर तिथे नेहमी 80S वाले रायबोझोम्स यूज केले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यामध्ये जी फर्स्ट स्टेप असेल ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड अँड फॉर्मेशन ऑफ अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स, तर हे फॉर्म करायला तिथे रिस्पॉन्सिबल कोण असेल तर एन्झाईम अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज, ठीक आहे. हे तुम्हाला इथे पाठ करायचं आहे. आता ही प्रोसेस कशी होते काय होते हे बोर्डला तुम्ही डिटेल पाहिलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला हे एन्झाईमचं नाव पाठ केलं तर सफिशियंट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल तर फॉर्मेशन ऑफ अ पॉलिपेप्टाइड चेन. ह्याच्यामध्ये परत त्याच तीन स्टेप रिपीट होत आहेत. तर त्यातली फर्स्ट स्टेप असेल इनिशिएशन, सेकंड असेल इलॉंगेशन आणि थर्ड असेल टर्मिनेशन. जसं आपण मगाशी सांगितलं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नेहमी 70S टाईपवाले रायबोझोम्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये लार्ज युनिट स्मॉल युनिट असतं. सर्वात पहिल्यांदा प्रोसेस स्मॉल युनिटमध्ये सुरू होते. तिथं ज्या वेळेला इनिशिएशन प्रोसेस सुरू होते तिथे इनिशिएशन फॅक्टर तिथं रिस्पॉन्सिबल असतो. मग तिथं जी प्रोसेस सुरू होते तिथं कुठला अमायनो ॲसिड यूज केला जातो तर मेथिओनिन, त्याचा कोडॉन तुमचा पार्ट असेल AUG नावाचा. मग ज्या वेळेला स्मॉल युनिटमध्ये ही प्रोसेस सुरू होते मग सुरू झाल्यानंतर त्याच्यावर लार्ज युनिट येऊन काय करतं कव्हर करतं. आणि त्याचे लार्ज युनिट असतं त्या लार्ज युनिटमध्ये 3 भाग पडलेले असतात, 3 पार्ट्स पडलेत आणि त्या 3 पार्ट्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शन 3 नावं आहेत. ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यातलं फर्स्ट नाव असेल अमायनो ॲसिड साईट, त्याचं ऑर नाव त्याला काय म्हणतात A साईट्स. देन मधली असेल पेप्टायडल साईट, तिला ऑर नाव आहे P साईट. आणि शेवटी असेल ती एक्झिट साईट, तिला ऑर नाव असेल E साईट. आता इथं जी अमायनो ॲसिड A साईट आहे तिथून tRNA एंट्री करतो हे तुम्हाला माहिती आहे. पॉलिपेप्टाइड साईटमध्ये चेन फॉर्म केली जाते आणि एक्झिट साईटमधून काय होतं तो tRNA बाहेर निघून जातो, ठीक आहे. आणि तिथे मधल्या जो रिजन असतो त्या मधल्या रिजनमध्ये काय होतं अमायनो ॲसिडची चेन काय होते 1 बाय 1 ट्रान्सफर होत जाते. हे तुम्ही डिटेल स्टडी केलेलं आहे. त्यानंतर इलॉंगेशनमध्ये काय होतं ही जी चेन फॉर्म होत जाते ती ह्या स्टेपमध्ये कव्हर केलेली आहे. आणि ह्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल तर एन्झाईम पेप्टायडल ट्रान्सफरेज, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता राहिली थर्ड स्टेप, तिचं नाव असेल जो mRNA असतो हा एका साईडने ट्रॅव्हलिंग करत असतो आणि त्याच्यावरती जो रायबोझोम असतो हा त्याच्या अपोजिट साईडला ट्रॅव्हलिंग करत असतो. मग ही जी मुवमेंट आहे ह्या मुवमेंटला त्यांनी काय म्हटलं आहे ट्रान्सलोकेशन म्हटलं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल तर टर्मिनेशन. ज्यावेळेला ही प्रोसेस सुरू असते तिथे कुठेतरी टर्मिनेटर फॅक्टर रिस्पॉन्सिबल होतो ही प्रोसेस स्टॉप करायला, त्यालाच म्हटलं आहे टर्मिनेशन प्रोसेस. मग जो टर्मिनेटर फॅक्टर असतो तिथे कुठले कोडॉन्स यूज केले जातात तर तिथं असेल UAA किंवा UAG किंवा UGA. हे जे 3 कोडॉन्स आहेत जे आपण स्टडी केलेले होते ज्यांना टर्मिनेशन कोडॉन असं म्हटलं जातं. आणि हे 3 कोडॉन्स आहेत की जे काय करतात ही प्रोसेस स्टॉप करतात, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेला टर्मिनेटर फॅक्टर ती प्रोसेस स्टॉप करतो किंवा टर्मिनेशन कोडॉन ती प्रोसेस स्टॉप करतो त्यावेळेला तिथं जे असणारे सगळे पार्टिसिपेंट काय करतात रिमूव्ह होतात. आणि ती जी इलॉंगेटेड चेन असते ती इलॉंगेटेड चेन काय होते रायबोझोममध्ये स्टोर्ड होते आणि नंतर त्या अमायनो ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये होऊ शकतं तर प्रोटीनमध्ये. म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन, ठीक आहे. आता हे झाले पॉईंट्स. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर तो पॉईंट असा असेल की ज्या पॉईंटमध्ये तुम्हाला डायग्रॅम विसरून चालणार नाही, बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटच्या तुम्हाला डायग्रॅम क्लिअर करायचे आहेत विथ लेबलमध्ये, ठीक आहे. होप सो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या स्टेपमधल्या ज्या काही महत्त्वाच्या हिंट्स आहेत त्या मिळाल्या असतील आणि तुम्हाला हा पॉईंट स्टडी करायला सोपा जाईल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.